झालं आठवू नका. काय चिंता करी कॉलेजला असताना पोरीने तुला धोका दिला देऊ दे तुला एकट्याला दिला का. अरे अशी ती घमेले तू चौथा येड्या पोरीसाठी मरतो का दरिद्रे भंगरी अर्शीर सलामत तो पगडी बचास पोरीसाठी मरतो का. ए काल काय झालं आठवू नका. उद्या काय होईल याचा विचार करू नका. आज वाईट वागू नका. अटॅक येणार नाही. अटॅकला दुसरं औषध भांडणातून माघार घ्या जे त्याच्यात जे. आता दंगली करायची आणि मारामारी करायची आणि बोक्सी करायची दिवस आता राहिले नाही. कायदा कडक झालाय. महाराष्ट्रातलं पोलीस खातं या 10 वर्षात नंबर 1चं काम करतंय. नंबर 1 पंप लुटणारे बिटणारे तर पिसवले त्यांनी पेट्रोलिंगला. आणि रात्रीचं पेट्रोलिंग झाल्यामुळं 70% जनता आकडी. पोलीस स्टेशनचं काम कडक झालं. आता पहिले दिवस राहिले नाही. बरं त्या बिचाऱ्या पोलिसांनी तरी काय करावं. पोरगी पळून गेली बरं आपली गेली ना चालला ती जाऊ पोलीस स्टेशनला. त्या पोलिसांनी त्याला आत घेतलं पाहिजे. इकडे पोरगी गेली का तुझी आतल्या खोलीत चाल. एक दांडकत राहत हातात. 1-2-4 लावणे हल्ल्या पाहिजे नुसत्याच्या. तुका जापाला बसला होता का पोरगी पळून गेले मला सांगायला. पोर सापडत नाही तर तुला सोडित नाही बस आत. काय आहे बापंग. आता सध्या पेपरला एक बातमी असते बघा. पेपरला एक बातमी असते. अल्पवयीन मुलीला फुसलावली अल्पवयीन मुलीला फुसलावली अल्पवयीन मुलीला फुसलावली. आता छापणार हे पहा किती हुशारी. 15 वर्षाची टोनगी ती आणि तिला काय म्हणत्या अल्पवयीन. तिला समजत नाही का. आणि याच्यात तुम्ही सगळे शिक्षा कोणाला देत्या. पोराला आरोप कोणा ठेवता. पोरी जोश नाही का. 15 वर्षाची टोनगी आली ती तिला समजत नाही का. का हे पोरगा आपल्याला फसवत आहे. त्याने दिलेला मोबाईल तुला गोड लागला. त्याने दिलेलं रिचार्ज मारलेलं गोड लागलं. त्याच्या गाडीवर तोंड बांधून बोंबलं थिंडनी परत भुकायची तुला लाज नाही वाटत. हा विनोद नाही महाराज. हा विनोद नाही. आणि या सगळ्या गोष्टीला पोरीची आहे जबाबदारी. सगळ्या पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहिती असतात. खोटं बोलायचं नाही. कोणती बाई कीर्तनात बसली तुही पोरगी प्रेमात पडली तुला माहित नाही. माहित नाही. बोटवर कर सत्कार करतो तो. बरं जाऊ द्या आजचं पाकिट येतो कर बोटवर. समजत नाही का. हा विनोद नाही महाराज. हा विनोद नाही. आपल्या मुलीच्या केसाची स्टाईल बघा. आपल्या मुलीचा मोबाईल चेक करा. त्यात 1000 रुपये बॅलन्स आलाय. आपल्या मुलीचा एसटीचा पास पहा. 8 दिवस झाले पंच नाही. आपल्या मुलीच्या पर्समध्ये 2-2 हजाराच्या नोटा आहे. आपल्या मुलीचं राहणीमान बदललंय. आपल्या मुलीचं बोलणं बदललंय. हे तिच्या आईला समजत नाही. आयुष्यभर विचार करण्याचा मुद्दा आहे. बरं पोरी इतक्या बिंडोक झाले तू या 2-4 वर्षात. चांगल्या पोरांनो प्रेमच करी ना. एकदम भंगरी पोराव प्रेम. त्याच्या बागलात गोचिड्या 1 साईड भांग अंडरपॅन्टला वा आणि ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. थोबड फोडून टाकलं. हा विनोद नाही महाराज. हा विनोद नाही. अरे प्रेम करायचं ते ना तर या राष्ट्रावर करा. प्रेम करायचं जर असेल ना मातृभूमीवर करा. प्रेम करायचं जर असेल ना आई बापावर करा. चांबड्यावर प्रेम करू नका. एक दिवस जाळायचंय. प्रेम कधी कोणाकडे मागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपलं प्रेम केलं पाहिजे. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए. आता आपले 1-2 संकल्प करायचे. तुम्ही पटलं तर हा म्हणा. नाही पटलं तर नाही म्हणा. पण चांगलं सांगणं माझं काम आहे. पण नुसती कीर्तन ऐकू नका महाराज. आता आमचं झालाय सांगायचा धंदा. तुमचा झाला ऐकायचा धंदा. आम्ही निघालो पैसे कामाय तुम्ही लागले जमिनी काय. आपण पेपरला आलेली बातमी सकाळी आली का संध्याकाळी वाचत नाही. चला आता आपल्याला 1-2 संकल्प करायचे. तुम्ही पटलं तर हा म्हणा. नाही पटलं तर नाही म्हणा. पण चांगलं सांगणं माझं काम आहे. चला आपला एखादा माणूस मेला की आपण त्याला जाळतो. जाळल्यानंतर आपण काय करतो त्याची जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो. तर आजपासून असा संकल्प करायचा की ती राख नदीत नाही टाकायची. घरी घेऊन या टोकरीमध्ये भरून घरी घेऊन या. आणि शेतामध्ये एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राख टाका आणि त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा. सगळ्यात कल्याणाचं काम.
कारण नदी ही माता आहे. नद्या स्वच्छ ठेवा. आणि आज सगळ्यात दूषित जर काय झालं असेल नदी आणि पाणी, गॅस्ट्रो, अटॅक हे जे रोग आहेत, तुम्ही एक अभ्यास करा सगळी एज्युकेटेड लोक. पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हताच. मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का? हा नवीन ॲटम आला कुठून? बरं हा सगळा खेळ कधी झालाय? या आता तांबड्या वाढल्या पांढऱ्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या तांबड्या कमी झाल्या. अरे तू वाढ दे ना, पण गपची बस ना. आता या पेशी वाढण्याचं कारण आहे का बरं का एज्युकेटेड लोक? आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो. आता डॉक्टर काही पहिल्यासारखे हाय ब्रिलियंट नाही. पूर्वी ज्याला जास्त मार्क तो डॉक्टर व्हायचा. आज तसं नाही. आज 48% 48 ओनली. 8 ला घालायच्या लायकीच नाही. त्याचा बाप म्हणला मेडिकलला प्रयत्न करू. तू प्रयत्न नको करू, तो पहिलाच प्रयत्न फेल गेला. आता ते पैशाच्या जोरावर डॉक्टर झालं. कायला माणसं नीट होतील? त्यानं हॉस्पिटल टाकलं. पेशंट गेला उभ्यानं, काही नाहीच, झोपा आणि झोपलं. तोंड वासवा, दात वासवा, ओढून धरा, सोडा मोकळं, धरा बरं तोडून, सोडा मोकळं, पालते व्हा, उताने व्हा, सरळ व्हा. माया गप्पा काय होतं तुम्हाला? आता एवढा टाईम का व्यायाम चालू होता का काय? लगेच कागद आणि पेन, सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परवा दिवशी परत आले, झोपा. अरे आता या पेशी वाढण्याचं कारण आहे का? पेशी वाढण्याचं कारण आहे का? 1 व्यायाम नाही. 2 80% जनता मसालेयुक्त पदार्थ खाते. आणि मसाल्याचे फक्त दोघांनाच सूत्र करतात, त्या आचार्याला आणि किराणा दुकानदाराला. तिसऱ्याला यादीच वाचता येत नाही. नावच ऐकेल बरं, लोकांना नावं सापडा द्या दोकुडं काही समजत नाही. आणि मसालेयुक्त पदार्थांमुळं माणसांना प्रॉब्लेम आले, व्यायाम राहिला नाही आणि माणसं चांगल्या माणसात बसत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं, परिणामी पेशी वाढल्या. आता डॉक्टर विक्टर कोणी असेल तर नीट ऐका. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. बावळाटपणा डोक्यातून काढून टाका. इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक काय येतो? अटॅक हा रोग नाही. असं जर डॉक्टरला का आला, त्याच्यात उशाला गोळ्या होत्या. अटॅक हा जळकाट माणसांना येतो. जळकाट दुसऱ्याच्या दारा पुढं नवीन वा पाहिली, मग बाकीची म्हणली पाहुण्याची जी चायला हे मिळालं ना. हो आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो, त्याच्यावर औषध सांगतो तुम्हाला. आता 1 बोलणं बंद झालं. लोक बोलाना. जो प्रत्येक घरात सायलेंट शांतता आहे. 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालू आहे. एका खोलीत पप्प्याची गेम आहे, एका खोलीत गुड्डीची गेम आहे. या दोघांचं काय चाललंय यांनाच माहिती, पण अख्या खोल्यांमध्ये गेम आहे. पूर्वी एसटीत गारका व्हायचा, अति एसटी आली बी गेली बी, कानात वायरी, नुसतं झोलायचं. अहो एका बाईनं भात खाल्यावर वरण मागितलं. तिला समजनाच आपण काय खाल्लं. कानात वायरी, नुसतं झोलायचं. अहो काय तर माणसं हेडे बाबडीत बसत आहेत अंधारात एकटेच. अहो एक तर ज्या गाडीत उतरलं त्याच गाडीत परत चढलं. ते कंडक्टर म्हणले तुम्ही हातात आले. कानात वायरी, नुसतं झोलायचं. अहो काय ते यशीत बसत ते कंडक्टर 10 मिनिटं त्याच्या पुढं होता तिकीट काढाय. थोडी तिकीटच काढी ना, हलतच होता. त्याला कानफटीतच ठेवून दिली. सावध झालं. अहो एक तर गायचं दूध काढाय गेलं आणि कानात वायरी, मग बादली तर न्याव का नाही. आखा दूध खाली गेलं. अहो एक तर लघवीला गेला आणि फोन आला. मग चेन तो खोला का नाही. चेन सुद्धा खोली नाही, अख्या बुटात पाणी गेलं. बस खोकलू नका. तुम्ही हसा, आम्ही येतो चहा घेऊन. बस
हो महिला मंडळ. झोळीमध्ये पोरगं रडतंय, झोळीमध्ये पोरगं रडतंय. त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली. आईनं ते झोळीतून खाली काढलं आणि फरशीवर ठेवलं आणि दूध तापवाय गेली. गॅस पेटवला, दूधही तापवलं, ताटातही काढलं, थंडही केलं, बाटलीतही भरवलं, बुचही बसवलं. आता ते कोणाला द्यायचंय? पोराला. पोरा जवळ आली, खाली हात केला आणि वर फोन आला. आता दूध पोराच्या हात देऊन बोलाय का रोग झाला का? वर गप्पा आणि ती खाली कुत्रीचं पिलू नाखं दूध पिऊन गेलं. हा विनोद नाही महाराज, हा विनोद नाही महाराज. तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर कोणापाशी तरी बोलत जा, म्हणजे दुःख हलकं होतं. आणि ह्या मोबाईलमुळं संवाद संपला. माणसाचा सोडा नवरा बायकोचा संपला. एका घाटावर दोघं बोला ना, दोन कोपऱ्यात दोघं, याचा पबजी तिचा टिकटॉक. 4 वर्ष झाले, पाळणा नाही, सुतळी नाही, दोरी नाही. आणि न बोलण्यामुळं माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं. 1 मोबाईलमुळं माणसं बोलायची बंद झाली. 2 मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली. एकटीच बसा द्या, येड्या बाबळीत, मोरीत, तुरीत. मग तुरीला शेंगा कोण येणे यंदा? 2 मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली. 3 मोबाईलमुळं मेंदू खराब झाले. 4 मोबाईलमुळं सांधेदुखी झाली, डोकेदुखी झाली. आणि 5 मोबाईलमुळं दृष्टी गेली, दिसत नाही पोरांना. आणि 8वा मोबाईलमुळं झोप गेली. झोपती नाही. या मोबाईल वापरणाऱ्याची अवलादही नाही, हे झोपती नाही. निम्या रात्री एकानं गोदडी फाडली, टार टार गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला, काल यानं खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय? त्याच्या म्हणजे सावध व्हा, नाही तर उद्या तुम्हाला फाडीन. हा विनोद नाही, हा विनोद नाही, हा विनोद नाही. महिला मंडळ एक वाक्य पाय पडून सांगतो. महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखं आहे. माझं एक वाक्य ऐका. लहानाल्या पोरांना मोबाईल बसून दारा दूध ठुजा. आपल्याला वाटतं एकुलतं एक आहे, पण ते राहिलं पाहिजे ना. आपल्याला पाणी पाजाय पोर जगलं पाहिजे. 70चं म्हातारं बिन चष्म्याचं वाचित आहे. हे इंग्लिश मिडियमचं उचलून गाडीत बसावं लागत आहे. 2 ड्रायव्हर दिसत त्याला एका गाडीत. ते म्हणतं एका गाडीत 2-2 काका कश काय? पण त्याचे आहे म्हणले आपल्या घरात एकही काका नाही. हा विनोद नाही, हा विनोद नाही. आणि ह्या गोष्टी मोबाईलमुळे झाल्या आणि त्याच्यामुळे अटॅक. आता अटॅक घेऊ नये याच्यावर औषध सांगतो. 1 काल काय झालं आठवू नका. काय चिंता करी? कॉलेजला असताना पोरीन तुला धोका दिला, देऊ दे तुला की एकट्याला दिला का? अरे अशी ती घमेले तू साऊथा येड्या. पोरीसाठी मरतो का दरिद्रे भंगरी? अर्शीर सलामत तो पगडी बचास. पोरीसाठी मरतो का? काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका, अटॅक येणार नाही. अटॅकला दुसरं औषध, भांडणातून माघार घ्या, माघार घ्या. जे त्याच्यात जे आता दंगली करायची आणि मारामारी करायची आणि बोक्षी करायची दिवस आता राहिले नाही. कायदा कडक झालाय. महाराष्ट्रातलं पोलीस खातं या 10 वर्षात नंबर 1चं काम करतंय. नंबर 1 पंप लुटणारे बिटणारे तर पिसावले त्यांनी पेट्रोलिंगला. आणि रात्रीचं पेट्रोलिंग झाल्यामुळं 70% जनता आकडी. पोलीस स्टेशनचं काम कडक झालं, आता पहिले दिवस राहिले नाही. बरं त्या बिचाऱ्या पोलिसांनी तरी काय काय करावं? पोरगी पळून गेली, बरं आपली गेली ना, चालला ती जाऊ पोलीस स्टेशनला. त्या पोलिसांनी त्याला आत घेतलं पाहिजे. इकडे पोरगी गेली का तुझी? आतल्या खोलीत चाल. एक दांडकत राहत हातात, 1-2-4 लावणे हल्ल्या पाहिजे नुसत्या याच्या. तुका जापाला बसला होता का पोरगी पळून गेले आणि मला सांगायला? पोर सापडत नाही तर वर तुला सोडित नाही, बस आत. काय आहे बाप? आता सध्या पेपरला एक बातमी असते बघा, पेपरला एक बातमी असते. अल्पवयीन मुलीला फुस लावली, अल्पवयीन मुलीला फुस लावली, अल्पवयीन मुलीला फुस लावली. आता छापणार हे पहा किती हुशारी. 15 वर्षाची टोनगी ती, आणि तिला काय म्हणत्या? अल्पवयीन. तिला समजत नाही का? आणि याच्यात तुम्ही सगळे शिक्षा कोणाला देत्या? पोराला आरोप कोणा ठेवता? पोरी जोश नाही का? 15 वर्षाची टोनगी आली ती, तिला समजत नाही का?
हा का हे पोरगा आपल्याला फसवत आहे, त्याने दिलेला मोबाईल तुला गोड लागला, त्याने दिलेलं रिचार्ज मारलेलं गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड बांधून बोंबलं थिंडनी परत भुकती, तुला लाज नाही वाटत? हा विनोद नाही महाराज, हा विनोद नाही. आणि या सगळ्या गोष्टीला पोरीची आहे जबाबदारी. सगळ्या पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहिती असतात, खोटं बोलायचं नाही. कोणती बाई कीर्तनात बसली, तुही पोरगी प्रेमात पडली, तुला माहित नाही? अय माहित नाही? बोटवर कर बरं, सत्कार करतो तो. बरं जाऊ दे, आजचं पाकिट येतो कर बोटवर. समजत नाही का? हा विनोद नाही महाराज, हा विनोद नाही. आपल्या मुलीच्या केसाची स्टाईल बघा, आपल्या मुलीचा मोबाईल चेक करा, त्यात 1000 रुपये बॅलन्स आलाय. आपल्या मुलीचा एसटीचा पास पहा, 8 दिवस झाले पंच नाही. आपल्या मुलीच्या पर्समध्ये 2-2 हजाराच्या नोटा आहे. आपल्या मुलीचं राहणीमान बदललंय, आपल्या मुलीचं बोलणं बदललंय. हे तिच्या आईला समजत नाही. आयुष्यभर विचार करण्याचा मुद्दा आहे. बरं पोरी इतक्या बिंडू झाले तू या 2-4 वर्षात, चांगल्या पोरांनो प्रेमच करी ना, एकदम भंगरी पोराव प्रेम. त्याच्या बागलात गोचिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा, आणि ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. थोबड फोडून टाकलं. हा विनोद नाही महाराज, हा विनोद नाही. अरे प्रेम करायचं ते ना तर या राष्ट्रावर करा. प्रेम करायचं जर असेल ना मातृभूमीवर करा. प्रेम करायचं जर असेल ना आई बापावर करा. चांबड्यावर प्रेम करू नका, एक दिवस जाळायचंय. प्रेम कधी कोणाकडे मागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, आए जान भी देंगे ए वतन तेरे लिए. महबूब मेरे ताली वाजवा सर्वांनी, वरती हात करून ताली वाजवायची है. ए वतन महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है. हाँ हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. हाँ दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. आपण आभार का बरेत काय? अरे 96 कोळी खानदान घराण्यातली माणसं आहे आपण.